शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर एका भटक्या कुत्र्यानं हल्ला करत पायाला चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना सांगलीमध्ये सोमवारी रात्री घडली आहे। या घटनेनंतर प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्यात येत आहे। यातच या कुत्र्याला दत्तक घेणार असल्याची माहिती समोर येते आहे। उल्हासनगरमधील जय गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे आणि त्यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर ज्या कुत्र्यानं हल्ला केला तसेच त्यांना चावा घेतला त्या कुत्र्याला दत्तक घेऊन त्याचा सांभाळ करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट गायकवाड यांनी दिली आहे। ते म्हणाले की संभाजी भिडे यांना जो कुत्रा चावला आहे त्याला दत्तक घेणार असून त्याची संपूर्ण काळजी आम्ही स्वतः घेणार आहोत। भिडेंना चावलेला कुत्रा जर नागरिकांना सापडला तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि यानंतर स्वराज्य संघटनेकडून त्या नागरिकाचा मोठा सत्कार आम्ही देखील करणार आहोत असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे। सांगलीतील माळी गल्लीत राहणाऱ्या एका धारकऱ्याच्या घरी ते सोमवारी दिनांक 14 रोजी भोजनासाठी गेले होते आणि तिकडून परतत येत असताना भिडे गुरुजींवर एका कुत्र्याने हल्ला चढवत त्यांच्या पायाला कडकडून चावा घेतला। या घटनेनंतर तात्काळ भिडे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। संभाजी भिडे यांची प्रकृती सध्या ठणठणीत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे। भिडे गुरुजींचे निकटवर्तीय अनुयायी हनुमंत पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे। सांगली पोलीस अधीक्षक संदीप फुके यांनी देखील या घटनेनंतर संभाजी भिडे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। दरम्यान भिडे यांना कुत्रा चावल्यानंतर सांगलीची महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे। पालिकेकडून शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहीम राबवली जाते आहे। आत्तापर्यंत अनेक कुत्र्यांना पालिकेनं